नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण धन्यतौ दातृयाचकौ ह्या पाठाची एक्सरसाइज म्हणजेच भाषा अभ्यासह पाहणार आहोत. ह्या पाठामध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर मी तुम्हाला मागेच सांगितलेला तो म्हणजे काय आहे, उकारांतः शब्द, वेदर इट इज स्त्रीलिंगी, पुल्लिंगी और नपुंसकलिंगी. तर चला बघूयात एक्सरसाइज. एक वाक्य आहे ना, उत्तरत वरतंतुः ऋषिः कीदृशः आसीत्. कीदृशः आसीत् व सः अध्यापने, वरतंतुः अध्यापने निपुणः प्रकृत्या दयालुः च आसीत्. तर तुमचं इकडे उत्तर काय आहे, अध्यापने निपुणः प्रकृत्या दयालुः च आसीत्. वरतंतुः ऋषिः अध्यापने निपुणः प्रकृत्या दयालुः च, कारण की दोन आपण इकडे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहिलेत म्हणून च येणार तिकडे आणि पुढे आसीत. कौत्सेन कति विद्याः अधीताः. किती बरं विद्या, तर 14 विद्याः अधीताः. तर इकडे कतीच्या तिथे तुम्हाला काय लिहायचं आहे, 14 विद्याः अधीताः. कौत्सः कस्य शिष्यः आसीत्. कौत्स कोणाचा बरं शिष्य होता, तर कस्य आहे ना म्हणून इकडे वरतंतोः गुरोः. वरतंतोः, वरतंतु उकारांतः अस्ति. गुरुः इतवत् चलति म्हणजे गुरुप्रमाणे चालेल, भानुप्रमाणे चालेल. तर गुर्वोः गुरूणां षष्ठी वरतंतोः, त्यामुळे तुमचा आन्सर आहे वरतंतोः. कौत्सः वरतंतोः शिष्यः आसीत्. रघोः यज्ञस्य नाम किम्. रघुच्या यज्ञाचं नाव काय, तर तुम्हाला माहिती आहे आता, विश्वजित. रघोः यज्ञस्य नाम विश्वजित. कः स्वर्णवृष्टिम् अकरोत्. कः कुबेरः. तर तुमचा आन्सर आहे कुबेरः स्वर्णवृष्टिम् अकरोत्. आता प्रश्न निर्माणं कुरुत. वरतंतुः अध्यापने निपुणः. तुमचा आन्सर अध्यापने यायला पाहिजे. वरतंतुः कस्मिन् निपुणः, कशात बरं निपुण आहे. रघुः कौत्सस्य भक्त्या प्रभावितः. वरतंतुः कस्मिन् निपुणः क्वेश्चन मार्क. रघुः कौत्सस्य भक्त्या प्रभावितः. रघुः कस्य भक्त्या प्रभावितः क्वेश्चन मार्क. कस्य कौत्सस्य म्हणून इकडे आपण कस्य लिहिलंय, षष्ठी आहे. इकडे कस्मिन लिहिलंय कारण की इकडे सप्तमी आहे. तुम्हाला ते किम येत असेल, कह कौ के प्रथमा, कम कौ कान द्वितीया, केन काभ्याम कैहि तृतीया, कस्मै काभ्याम केभ्यः चतुर्थी, कस्मात् काभ्याम केभ्यः पंचमी, कस्य कयोः केषां षष्ठी, कस्मिन् कयोः केषु सप्तमी. आता बघा, समूहेतरम पदम चिनुत लिखतच. तुम्हाला ऑड वन आउट ह्यातून लिहायचं आहे. तर आता बघा, यज्ञः क्रतुः सप्ततंतुः वरतंतुः. तर बाकी सगळे उकारांत आहेत त्यामुळे यज्ञः आहे. पर्जन्यः वर्षा दृष्टीः वृष्टीः. तर दृष्टीही आहे कारण की बाकी सगळे समानार्थी आहेत पर्जन्यसाठी. विज्ञः यज्ञः अभिज्ञः पटुः. अज्ञः जो की बाकी सगळे समानार्थी आहेत एकमेकांना. क्ष्माभृत याचकः वनीयकः मार्गणः. तर इकडचं तुमचं आहे क्षमाभृत. कुबेरः यागः धनाधीपः धनदः. इकडे आहे यागः कारण की कुबेर धनाधीप धनदः सगळे रिचनेस. विरुद्धार्थक शब्दम लिखत. प्रभूतम. प्रभूतम म्हणजे भरपूर. अल्पम. समीपम दुरे. वाक्यम शुद्धम कुरुत. अहम मुद्राः गुरुं दातुम ऐच्छम.
अहम मुद्राः गुरुम दातुम ऐच्छम. तर देणार आहोत ना, मग देणार कोणाला देणार, तर गुरुला देणार, म्हणून गुरुची काय येईल, चतुर्थी येईल. तर गुरुची चतुर्थी काय आहे, गुरवे. अहम मुद्राः गुरवे दातुम ऐच्छम. तर तुम्हाला गुरुंच्या तिथे काय लिहायचं आहे, गुरवे. अहम मुद्राः गुरवे दातुम ऐच्छम. वरतंतुः कौत्सम अकथयत. वरतंतुः कौत्साय अकथयत. वरतंतुः कौत्समच्या तिथे तुम्हाला काय लिहायचं आहे, कौत्साय. कौत्साला बोलला. पाठात उकारांत नामानी विशेषणानी च चित्वा लिखत. तुम्हाला पाठामध्ये आलेली उकारांत नाम आणि विशेषण लिहायचं आहे. मी तुम्हाला ऑलरेडी पाठ शिकवताना तुमच्यासोबत डिस्कस केलेलंच होतं. जसं वरतंतुः, दयालुः, बटुः, बटवः, गुरवे, म्हणजे इन शॉर्ट गुरुणा, वरतंतुना, रघुः, रघो, हे जे काही तुम्हाला पिंक बोल्डमध्ये दिसतंय तेच तुमचे काय आहेत, आन्सर्स आहेत. मंजूषातः उचितैः अव्ययैः कोष्टकं पूरयत. पूर्वकालवाचकं त्वांत, ल्यबंत आणि हे तुमंत. तर आपण पाठ शिकता शिकताच मी तुमच्याशी हे डिस्कस केलं होतं, पण इकडे त्यांनी ब्रॅकेटमध्ये जे शब्द दिलेत तेच तुम्हाला इकडे भरायचेत. आता बघा, उपगम्य, उपगम्य, हां म्हणजे काय, उपगच्छतीचं काय झालं, उपगम्य, उपसर्ग आलेला आहे, त्यामुळे ल्यबंत आहे. श्रुत्वा त्वांत आहे. दृष्ट्वा त्वांत आहे. आहूय ल्यबंत आहे. दातुम तुमंत आहे. आदातुम तुमंत. परीक्षितुम तुमंत. विहाय आणि समाप्य ल्यबंत आहे. संपवून वगैरे असं त्याचा अर्थ. आता मौखिक कार्यम यथाक्रमम वदत. आता तुम्हाला स्टोरी माहिती आहे. नाउ यू नो द एंटायर स्टोरी, सो वी जस्ट हॅव टू पुट क्रोनॉलॉजिकली द सेंटेन्सेस दे हॅव गिव्हन. पहिलं काय आहे, कौत्सस्य अध्ययनेन गुरुः प्रीतः. गुरु खुश झाले. गुरोः चतुर्दश मुद्राणां याचना. त्यानंतर कौत्सस्य रघुं प्रति गमनम, रघुकडे गेला. नंतर काय, रघोः कुबेर आक्रमणस्य संकल्पः. आणि मग कुबेरेण कृता सुवर्णवृष्टी. मग कुबेराने काय केलं, सुवर्णवृष्टी केली. आता संधीरपी विनोदाय, म्हणजे संधीमध्ये सुद्धा तुम्हाला विनोद येऊ शकतो. तर यासाठी तुम्हाला संधी व्यवस्थित आली पाहिजे. हे तुम्ही स्वतःहून वाचा. जर नाही समजलं तर मला नक्की विचारा. खूप सोपं आहे. Okay, so we have completed the exercise of this chapter also. If you have any doubt related to this, please do let me know in the comment section. Study well. Share this video with your friends. Please guys, do like, share and subscribe. Thank you so much. Jayatu Samskrutam, Jayatu Bharatam.